नमस्कार। पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर दीपावली हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। या ठिकाणी पुण्यातील SNDT कॉलेजच्या प्राध्यापिका विद्यापीठातून आलेले आहेत। त्यांचं मी समाज विकास संस्थेच्या वतीने स्वागत करतो। मॉर्निंग वॉकचे सदस्य आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। त्याचसोबत आमचे जोशी सर प्रल्हाद जोशी नाबार्डचे DDM पुण्यात राहतात, त्यांचंही स्वागत करतो। त्याचसोबत आमच्या मलंगताई ज्या नियमित माझ्यासोबत कार्यामध्ये सक्रिय असतात, त्या सर्वांच्या सहभागातून आज आम्ही आमच्या वस्तीवरच्या छोट्या छोट्या मुलांना दीपावली आनंदाची जावो या ठिकाणी आम्ही त्यांना कपडे सन्मानपूर्वक देणार आहोत। ही दीपावली आनंदाची गेली पाहिजे, शेवटच्या माणसाला शेवटच्या घरापर्यंत। आमच्या भाषेत बोलायचं झालं तर दीपावली हे झोपडीच्या लेकरांच्या पर्यंत गेली पाहिजे, म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। या ठिकाणी SNDT कॉलेजच्या प्राध्यापिका आपल्या समोर आलेल्या आहेत, त्या 2 मिनिटं बोलतील। त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं बोलावं। नमस्कार सगळ्यांना। माझं नाव प्रतिमा कमलाकर कांबळे आहे। मी पुण्यात एका विद्यापीठात शिकवते आणि मी इथली मूळची तुगावचीच आहे। तुम्हाला तुगाव औरद माहीत असेल, इकडचा एरिया माहीत असेल तर मी तुगावचीच आहे। हे सगळे माझ्या घरचेच, माझी आत्या, माझे काका, हे सगळे आम्ही सगळेच आलो। आणि समाज विकास संस्थेचे सदस्य तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। आय थिंक वेगळ्या ग्रुपचे पण सर आलेत आणि सगळ्यांना मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला इथं आणून दिलं। की ही मी व्यक्त नाही करू शकत अशा भावना, ही अपॉर्च्युनिटी पण नाही म्हणू शकत मी। ही संधी, हे माझं कर्तव्य पण आहे, संधी मी नाही म्हणू शकत। हे माझं कर्तव्य आहे, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही ऑलरेडी आमच्याकडे सगळं असताना पण आम्ही तुम्हाला त्याची मदत देऊ इच्छितो। तर हे फार मोठं काम नाही आहे, हे आमचं कर्तव्य असल्यामुळे आम्ही इथं आलो आहे। आणि आम्ही सगळ्यांना तुम्ही गुप्त करतो, ही दिवाळी आम्ही पण साजरी केली, ती तुमची पण व्हावी, तुम्हाला पण नवीन कपडे मिळावे, म्हणून आम्ही सगळे इथं आलेलो आहे। थँक्यू। समाज विकास संस्थेचा परिवार, या परिवारातून डॉक्टर निकिता वाघ ह्या 2 मिनिटं बोलणार आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या। समाज विकास संस्थेतर्फे आणि SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीनी समाज विकास संस्थेला जे काही हेल्प थोडीफार करायला मदत केली आणि प्रत्येक वर्षी हा सण दिवाळी आम्ही इकडे मुलांसोबत साजरा करतोय आणि ह्या वर्षी तुमचं मोलाचं हे लागलं, आम्हाला थोडीफार हेल्प झाली, त्याबद्दल मी SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीकडून धन्यवाद म्हणते। थँक्यू। मॉर्निंग वॉकचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट येळीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्या। खरं म्हणजे आज खूप आनंदाचा क्षण आहे आणि मला आत्ताच कळालं की SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अँड सोशल वर्क यांच्याकडून आपल्याला मदत मिळालेली आहे। आणि या समाज विकास संस्थेचा एकच उद्देश आहे की कुणीही या दीपावलीपासून वंचित राहू नये, म्हणून या दीपावलीनिमित्त आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आज सगळेजण जमलेले आहेत। आणि कपड्याचं सुद्धा वाटप या युनिव्हर्सिटीमार्फत होत आहे, त्याचा आनंद वाटतो। धन्यवाद। तर शुद्धोधन कांबळे ते नांदेडहून आलेले आहेत, मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, कपडे घेऊन आलेले आहेत। त्यांना विनंती करतो की आपण कृपया शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त व्हावे। नमस्कार, मी प्रभारी प्राचार्य डॉक्टर शुद्धोधन कांबळे, पानसरे महाविद्यालय अर्जापूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। माझी पुतणी डॉक्टर प्रतिमा कांबळे ही SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते आणि तिनं अशी विनंती केली की मदत निधी त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या वतीनं जमा केलेला आहे आणि तो निधी कुठेतरी पैसे पाठवून देण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण नेऊन दिला पाहिजे, असं तिनं म्हटल्यानंतर
माझे बंधू, छोटे बंधू डॉक्टर नागसेन कांबळे ते असं म्हणाले की भूमिपुत्र वाघ सर यांचं काम उमरगा तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोचूया असं म्हटल्यानंतर आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि प्रतिमा नागसेन, माझी मिसेस, माझी बहीण, भाची, आम्ही सगळेजण मुद्दामहून आमचं गाव हे तुगावच असल्यामुळे आणि धाराशिव जिल्ह्यामध्येच त्यांना ती वाटप करायची होती मदत, त्यामुळे आम्ही वाघसाहेबांच्या माध्यमातून आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. त्याने आम्हाला हा निधी आणि हे कपडे वाटप करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी या संस्थेचं आणि सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की वरचेवर आपलं काम वाढत जाऊ आणि आमच्यासारख्यांची मदत आपल्याला मिळत जाऊ. आम्ही आपल्या संपर्कात राहू आणि आपल्याला सतत मदत करत राहू. आपलं काम बघून आम्ही अगदी भारावून गेलेलो आहोत आणि तुमची सगळी टीम, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की ही सगळी टीम, अशी मोठी मोठी माणसं या कामामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत आहेत. हे समाजातलं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे, उत्तम उदाहरण आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. Bye.